माझ्यासोबत घरी आली होती. वेडी कुठली. माझ्या आवडीचा स्वयंपाक केला होता आणि मी मात्र तिच्यावर बेल्ट उगारला. त्याच वेळी खरंच अनुने मला शांत केलं नसतं ना, मला छान समजावून सांगितलं नसतं ना, तर रागाच्या भरात मी खरंच मारलंही असतं तिला. खरंच मूर्ख आहे मी. अनु म्हणजे खरं सोनं आहे आणि मी मात्र तिला कायम पाण्यात पाहिलं. हे सगळे तुझ्या वागण्याचे परिणाम आहेत अविनाश. अनुशी बरा वागला असतास तर कशाला त्या नीरजाने तुझ्यावर राग काढला असता. माझ्यामुळे आई, दादा, रेवती पोलीस स्टेशनला येऊन बसलेत. फक्त माझ्यामुळे. खरंच मूर्ख आहेस तू. मूर्ख. खाऊन घे. आई, ए आई, हे घे, खाऊन घे. दादा खा. हे घे तू खा. दादा तुला काय वाटतं रे, अनुवहिनी हे सगळं करेल? नाही रेवती. अगं इतकी वर्ष ओळखतोय आपण अनुला. ती अशी नाहीच आहे मुळात. आणि आपल्या लोकांना असा त्रास ती कधीच देणार नाही. सुरुवातीला एका क्षणाला मला असं वाटलं होतं की हे अनुने मुद्दाम केलंय. पण नाही, आता मला नाही तसं वाटत. अजूनही विश्वास ठेवतो तिच्यावर? अरे अनु दिसते तशी नाहीये. तिचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत रे बाळा. नाही आई, मला नाही वाटत असं. अगं आई, अनुवहिनीलाही सगळ्यात जास्त शॉक बसलाय. आणि मी तुला ना एक खात्रीने सांगते, अनुवहिनी बाहेर शांत बसली नसणार बघ तू. आपल्याला सोडवायला काही ना काहीतरी खटपट ती करतच असेल. आई, खा बघू आधी. खा. माझा अवी. तुमचा कोणावर संशय आहे का? संशय तसा हो आहे. आमच्या घरातल्याच एका व्यक्तीवर आमचा संशय आहे. तुम्हाला त्या माणसाचा नंबर मला द्यावा लागेल, म्हणजे मला तो हॅक करता येईल. आम्हाला कधीपर्यंत कळू शकेल? कारण वेळ खूप कमी आहे आमच्याकडे. तरी आजचा दिवस जाईल सगळी इन्फॉर्मेशन काढायला. उद्या तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील. ठीक आहे सर. आणि हो, माझं तुम्हाला एक सांगणं आहे, सगळे पुरावे हाती लागल्याशिवाय कोणाजवळ काहीही बोलू नका. कारण तुमची केस ऐकल्यावर मला असं वाटते की पोलिसही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.
ठीक आहे सर, आम्ही कुणाला काही नाही बोलणार. सर आणखी नाही, तुम्ही आम्हाला मदत करताय, खरंच खरंच अगदी मनापासून थँक्यू. पण सर आत्ता तुमची फीस द्यायला आमच्याकडे मॅडम सगळी कामं पैशासाठी करायची नसतात. त्यात प्रभाकर सरांनी मला रिक्वेस्ट केली. तुमची केस ऐकून मला मनापासून फार वाईट वाटलं. तुमच्या नवऱ्याला सोडण्यासाठी तुम्ही जी धडपड करताय ती बघून सुद्धा मी तुमच्याकडून पैसे घेतले तर देवही मला माफ नाही करणार. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल. थँक्यू. अनु, आलात तुम्ही? पोलीस स्टेशनला गेला होतात ना, काय झालं? सगळं ठीक आहे का तिकडे? भेटलात का सगळ्यांना? राजन कसा आहे? मला पण यायचं होतं का तुमच्या दोघींसोबत, पण तुम्ही मला घेऊनच गेला नाहीत. असं का बोलताय बहिणी? आम्हाला घाई होती म्हणून निघालो आम्ही. तुम्हाला यायचंच होतं तर मागून यायचं ना ऑटो करून. का नाही आलात? घरी का थांबलात तुम्ही? कुणी येणार होतं का वहिनी? हा नाही, घरी भेटायला कोणी येणार होतं का? नाही, घरी कशाला येईल अनु? कोणीच नाही. नाही, तुम्ही आलाच नाहीत ना तिकडे म्हणून विचारलं. असो, बरं मला सांग, वकील भेटले का? काय बोलणं झालं? काही क्ल्यू वगैरे मिळाला? काही कळालं का तुम्हाला? नाही तसं काही मिळालं नाही आणि त्याची काही अपेक्षाही नाही आहे वहिनी. अपेक्षा नाही म्हणजे? असं का बोलतेस तू? नाही अनु, मी सांगते तुला, सगळं व्यवस्थित होणार आहे बघ. फक्त तू ना थोडासा धीर धर. ध्येय तर आम्ही धरलाच आहे काकू. सगळं आमच्याच मनाप्रमाणे होणार आहे. दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे आम्ही होऊच देणार नाही. म्हणजे हे काय नवीन आमचं तुमचं? पिहू, तुम्हाला दोघींना जे वाटतंय ना तेच मलाही वाटतंय. तेवढीच काळजी वाटते मला घरच्यांची. असं काय बोलतेस तू? जाऊ दे. बरं तू संध्याकाळी घरी आहेस ना? हो वहिनी. का? नाही, मी विचार करत होती जाऊन राजनला भेटून येते. फक्त दादांनाच? नाही असं म्हणायचं नव्हतं ग मला. सगळ्यांना, घरातल्या सगळ्यांनाच भेटून येते मी. चुकून मी राजनचंच नाव घेतलं फक्त.